हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आज एक प्रसिद्धी निवेदन देण्यात आलं आहे आणि या निवेदनात जे की 29/9 म्हणजे आजच 29 सप्टेंबरला निघालेला हा निवेदन आहे. याच्यात आपली होणारी केंद्रमुख परीक्षा याची दिनांक तसेच नवीन नियम काय त्याच्यात होणार आहे, जुन्या फॉर्म भरणाऱ्या लोकांना काय काय त्याच्यात बदल करण्याची संधी त्यांना देण्यात येणार आहे, नवीन लोकांना फॉर्म भरण्याची संधी देण्यात येणार आहे की नाही ती माहिती, सोबतच सगळ्यात मोठा प्रश्न जो शिक्षकांना भेडसावत होता टीईटीचं काय होणार, टीईटी पात्र असणं बंधनकारक राहील का, या सगळ्या गोष्टी या निवेदनात देण्यात आलेल्या आहे. आपण एक एक करून या निवेदनाद्वारे या सगळे मुद्दे स्पष्ट करूया. चला तर वेळ न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला केंद्रमुख परीक्षेची जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. खाली लिंकमध्ये मी तुम्हाला SM गायडन्स पॉइंट ॲपची लिंक देऊन देणार, ते इन्स्टॉल करून तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. या निवेदनाचा जो विषय आहे समूह साधन केंद्र समन्वयक, म्हणजेच आता हे नवीन नाव झालंय. जी अधिसूचना आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं नव्हतं की केंद्रमुखाचं नाव आता बदलण्यात आलंय, समूह साधन केंद्र समन्वयक आणि जुनं नाव केंद्रमुख. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 प्रसिद्धी निवेदनाबाबत. आता इथं एक तर क्लिअर झालं, जी जुन्या ऍड मध्ये पण होतं की विभागीय स्पर्धा परीक्षा आहे म्हणजे फ्रेशर जे आहे ते भरू शकणार नाही, फक्त शिक्षकांसाठी आहे. आणि शिक्षक कोणते? जिल्हा परिषदेचे, नगरपालिकेचे, महानगरपालिका आणि प्रायव्हेट संस्था, त्याच्यातले कोण शिक्षक याच्यासाठी पात्र आहे ते सुद्धा या निवेदनात दिलंय. आपण ते सुद्धा हे पुढे वाचून डायरेक्ट आपण त्या पॉईंटद्वारेच ते समजून घेऊया. तर सगळ्यात पहिले यांनी सांगितलंय की जी जुनी ऍड होती 2022 मध्ये आलेली, 15/9/2022 ला शासन निर्णयानुसार 29/8 म्हणजे 29 ऑगस्टला जी अधिसूचना आली त्यानुसार आता विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 आयोजन करण्यात येणार आहे आणि ते कधी आहे? माहे डिसेंबर 2025 मध्ये करण्यात येणार आहे. डिसेंबर मधल्या कोणत्या तारखा आहे ते सुद्धा त्याच्यात देण्यात आलेलं आहे. आता ही सगळी ऍड वगैरे जी आहे ही प्रसिद्धी निवेदन जे आपल्या वृत्तपत्रांमध्ये देण्यात येणार आहे, परंतु या निवेदनात सुद्धा ते सगळे पद वगैरे याच्यात देण्यात आलेले आहे. त्याच्यावर आपण जास्त टाइमपास न करता सरळ त्याच्यावर जाऊया. या ठिकाणी बघा सगळ्यात महत्वाची माहिती, जे सगळे लोक आतुरतेने वाट पाहत होते की ही परीक्षा होणार कधी, तर यामध्ये स्पष्ट सांगितलं या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने 1/12/2025 ते 5/12/2025 या कालावधीत होणार आहे. म्हणजे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या दरम्यान परीक्षा होणार आणि ऑनलाईन पद्धतीने होणार. म्हणजे मागं जसं IBPS मध्ये तुम्ही फॉर्म भरले होते, IBPS परीक्षा कंडक्ट करणार होती, आता तीच पद्धती आहे. IBPS मध्येच ऑनलाईन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार आहे. दिनांक सुद्धा यांनी देऊन दिली आहे की 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये या केंद्रमुखाच्या परीक्षा आता घेण्यात येणार आहे. तसंच यामध्ये जे बेसिक आहे, काय वेतन श्रेणी काय असणार, पदनाम, पदसंख्या 2410 पदे आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे आहे हे सुद्धा या निवेदनात दिलेलं आहे. आपल्याला जी महत्वाची माहिती आहे ना की याच्यामध्ये टीईटीचं काय, नवीन शिक्षकांचं काय, किंवा प्रायव्हेट शाळांचे शिक्षक भरू शकतात का, जे वारंवार प्रश्न लोक विचारत असतात, हे सगळ्यांचा खुलासा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. तर चला आपण एक एक करून ती सगळी माहिती पाहूया. या ठिकाणी बघा पॉइंट नंबर 4 पात्रता. आता ही परीक्षा कोणासाठी? फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. म्हणजे फक्त कोण? जिल्हा परिषद मधील शाळेत जे शिक्षक कार्यरत आहेत तेच लोक, फक्त तेच शिक्षक ही परीक्षा देऊ शकतात. जिल्हा परिषद व्यतिरिक्त जसं की नगरपालिका, महानगरपालिका, खासगी संस्था, शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. म्हणजे नगरपालिकेचे किंवा नगर परिषदेचे, महानगरपालिकेचे किंवा खासगी संस्थेचे शिक्षक ही परीक्षा देऊ शकत नाही. ही विभागीय मर्यादित परीक्षा आहे. म्हणजे फक्त आणि फक्त जिल्हा परिषद मध्ये जे कार्यरत शिक्षक आहे तेच फक्त हे परीक्षा देऊ शकतात. परंतु जिल्हा परिषदेचे असेल तर त्यांना काही पात्रता आहेत. त्यांच्यासाठी पात्रता ही आहे की कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची एक तर BA, BCom किंवा BSc म्हणजे ग्रॅज्युएशनची कोणती पदवी उत्तीर्ण असणं त्यांना आवश्यक आहे. आणि दुसरं, एक तर त्यांना पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित प्राथमिक या पदावर किमान 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे 6 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे तेच जिल्हा परिषदेचे शिक्षक ही परीक्षा देण्यासाठी पात्र असतील. हे बघा, म्हणजे अजून बऱ्याचशा क्लॅरिटी जी आहे ती या निवेदनात देण्यात आलेली आहे. म्हणजे एकदम स्पष्ट सांगून दिलं कोण पात्र आणि कोण अपात्र. जिल्हा परिषद आणि त्याच्यातले सुद्धा ज्यांची सेवा 6 वर्ष झाली असे शिक्षक. कधीपर्यंत कॅल्क्युलेट केलं जाईल 6 वर्ष? तर 1/1/2025 रोजीपर्यंत 6 वर्ष कंप्लीट झाले पाहिजे. हे स्पष्ट त्याच्यात देण्यात आलेलं आहे. नंतर टीईटी पाहिजे की नाही, सगळ्यात मोठा प्रश्न जे लोकांना भेडसावत होता, टीईटी पाहिजे की नाही. टीईटीचं काय? तर बघा याच्यात स्पष्ट सांगितलं आहे की वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. म्हणजे जे काही पुढे आता भविष्यात न्यायालयीन निर्णय येतील त्याच्यानुसार बदल होऊ शकतो. परंतु सध्याच्या घडीला माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET पात्र होणे अनिवार्य आहे. मोठी बातमी आणि मोठी घडामोड याच्यात सध्याच्या घडीला अशी आहे की सध्याच्या घडीला TET बंधनकारक आहे. ही पात्र असणं फार बंधनकारक असणार आहे. ते एका प्रकारचा शॉकही म्हणता येईल. एक पॉझिटिव्ह गोष्ट त्यांनी सांगितलं की जर भविष्यात ज्या याचिका कोर्टात टाकल्या त्याच्यात काही बदल झालं तर त्या सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल असं पहिल्या लाईनमध्ये सांगितलंय. पण सध्याच्या घडीला TET अनिवार्य म्हणून त्यांनी सांगितलंय. तर मित्रांनो, डिसेंबरमध्ये परीक्षा होणार आहे. TET ची परीक्षा नोव्हेंबरमध्ये आहे. मग आजच्या घडीला शिक्षकांनी सर्वांनी TET साठी फॉर्म अप्लाय केलाच पाहिजे, जे लोक केंद्र प्रमुख परीक्षा देऊ इच्छितात. आणि नोव्हेंबरमध्ये जरी ही TET दिली तर मित्रांनो डिसेंबर किंवा जानेवारीपर्यंत रिझल्ट येऊन जाईल. म्हणजे ह्या परीक्षासाठी तुम्ही पात्र होसाल आणि कदाचित जर त्यांनी ग्राह्य धरलं तर तुम्ही सुद्धा TET पात्र झाले तर तुम्ही या केंद्रमुखाच्या परीक्षेमध्ये जर सक्सेस झाले तर तुम्ही तिथं ती पद सुद्धा ग्राह्य धरू तुमचं ती TET ग्राह्य धरून ते पद तुम्ही घेऊ शकता. आजच्या घडीला महत्वाची बातमी, TET पात्र होणे अनिवार्य आहे असं याच्यात स्पष्ट दिलेलं आहे. आणि तुम्हाला आता संधी आहे 3 तारखेपर्यंत फॉर्म भरला नसेल तर लगेच हे TETचं फॉर्म भरून टाका. त्याच्यानंतर बघा अजून काही गोष्टी याच्यात दिल्या आहे. सिलेबस काय असणार? सिलेबसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. जसं पूर्वी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा होता सिलेबस काय आहे, कशा प्रकारे तयारी करायची, कोणत्या घटकावर किती फोकस करायचा, कोणता पेपर 1 पेपर 2 मध्ये कोणता महत्वाचा आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं होतं. परीक्षा IBPS घेणार आहे. IBPS मध्ये 200 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे. 200 पैकी 100 मार्क पहिला पेपर, 100 मार्क दुसरा पेपर. परंतु IBPSचा पॅटर्न पाहता पहिला पेपर 100 मार्काचा किंवा 100 प्रश्नाचा येणार नाही. 120 ते 130 पेपर नुसतं बुद्धिमत्तेवरच येतात, बुद्धिमत्ता व अभियोग्यतेवरच येतात IBPSचे. आजपर्यंतचा टेटचा अनुभव असू द्या की कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अनुभव असू द्या, IBPS हा नेहमी बुद्धिमत्ता व अभियोग्यतेवर भर देतो. पेपर 2 अतिशय सोपा काढतो, पण बुद्धिमत्तेचे प्रश्न 120 ते 30 येतात. लांब लचक प्रश्न असतात. सिटिंग अरेंजमेंट फार महत्वाचा टॉपिक याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 प्रश्न याच्यात विचारले जातात. कोणता घटक किती महत्वाचा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ते सगळे व्हिडिओ पाहू शकता. आणि आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सगळे पेपर मित्रांनो या सिलेबसनुसार IBPS जसे पेपर काढतो ना तसेच सगळे पेपर काढले आहेत, ज्याच्याकडून तुमची प्रॅक्टिस अधिक चांगली होऊन जाईल. 10 पेपर्स आहेत ते तुम्ही आपल्या ऍपवर जाऊन ते सगळे घेऊ शकता. बाकी जे जुनं प्रसिद्धी पत्रक होतं त्यानुसारच सगळा सिलेबस आहे. सिलेबसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. घटक उपघटक त्याप्रमाणेच दिलेले आहे. थोडेफार जे बदल आहे, जे लोकांना नवीन फॉर्म भरायचे आहे त्यांना संधी देण्यात आलेली आहे. नवीन फॉर्म भरू शकता तुम्ही. कधी भरणार आहे तर ही सुरू होणार आहे नवीन फॉर्म भरण्याची संधी 25 ऑक्टोबर पासून ही नवीन फॉर्म भरण्याची संधी देण्यात येणार आहे. जुना फॉर्म ज्यांनी भरलाय त्यांना काही अपडेट करायची असेल माहिती ती सुद्धा याच्यात देण्यात येणार आहे. ती सुद्धा याच्यात दिलेली आहे की ज्याला मी तुम्हाला पॉइंटच दाखवून देतो बघा या ठिकाणी. दुसरी एक महत्वाची माहिती बघा मित्रांनो, 2023 मध्ये केंद्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्यासाठी काही लोकांनी ऑफलाईन पद्धतीने ईमेलवर अर्ज किंवा माहिती सादर केली होती. त्याच्यात त्यांना स्पष्ट सांगितलंय की ज्यांनी ईमेल किंवा ऑफलाईन पद्धतीने पाठवलं होतं ना त्यांना आता पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरावं लागणार आहे, आवश्यक आहे त्यांनी म्हटलंय. आणि समाविष्ट असलेल्या सुधारित मुद्द्यांची माहिती भरणे आवश्यक राहील. संबंधित उमेदवारांची यापूर्वीचे परीक्षा शुल्क जमा केले आहेत त्यांनी सदर शुल्काचा परतावा करण्यात येईल. बघा कोणते विद्यार्थी किंवा कोणते परीक्षार्थी ज्यांनी ऑफलाईन किंवा ईमेलद्वारे केलं होतं त्यांच्यासाठी या ठिकाणी मित्रांनो बघा इथं तुम्हाला सगळं डिटेल टाइम टेबल देण्यात आलाय. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ही लिंक आहे mscepune.in. पूर्वी 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये दुरुस्तीसाठीचा कालावधी, ज्या लोकांनी पहिले फॉर्म भरलेला आहे त्यांना त्याच्यात काही दुरुस्ती करायची असल्यास तर 8/10/2025 ते 18/10/2025 पर्यंत ही दुरुस्ती करण्याची त्यांना इथं संधी देण्यात आली आहे. नवीन उमेदवार ज्यांनी फॉर्म भरला नव्हता त्यांना 25/10/2025 ते 10/11/2025 पर्यंत नवीन प्रक्रियेत म्हणजे नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक ही 10/11 म्हणजे 10 नोव्हेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षा दिनांक ही 1 डिसेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या प्रकारे असणार आहे. तर मित्रांनो ही सगळी जी आतुरतेने सगळे लोक वाट पाहत होते सगळा टाइम टेबल घोषित झालाय. तयारीला लागा. TETचा फॉर्म भरायला विसरू नका. आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.